तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे? आज सकाळी उठलो पण कपडे उचलायचा वेळच नव्हता. मग मम्मीला म्हणलं फक्त आजचे दिवस उचल. त्यानंतर पप्पांच्या पाया पडलो दिवसाला सुरुवात केली बरं का, कारण ते सगळ्यात इम्पॉर्टंट काम. पप्पांचा आशीर्वाद घेतला, गाडी उचलली, निघालो कॉलेजला. पार्किंग मध्ये गाडी लावून दिल्याच्या नंतर आलो स्टॉपवर. बसमध्ये बसल्याच्या नंतर कळालं अरे आपण तर आयडी घरीच विसरलोय. मग आयडीचा जुगाड केला. एक सेमिनार चालू होतं बरं का, सेमिनार अटेंड केला. तर सर म्हणे तुम्ही आपण व्हिडिओ काढ. आता यांचा विचार असा आहे की कॉलेजमध्ये सुद्धा इंडस्ट्री काढायची म्हणजे वा. त्यानंतर सुट्टी झालं, आलो खाली जेवायला. मग बघितलं तर सगळे गेट बंद होते बरं का. मग पूर्ण डिपार्टमेंटला पुरा चक्कर मारून जेवायला जायला लागत. त्यानंतर आलो आपलं मशीन शॉपचं प्रॅक्टिकल होतं. सर आपल्याला सगळ्या मशीनच्या सेटिंग करून देतो बरं का. मायराला म्हणलं मग काय लाग तू कामाला, तो आपण कर. आणि मग तो झाला का माझा पण करून दे. हे आपल्या जॉबचं काम चालू होतं बरं का. आपला जॉब झाल्याच्या नंतर मैराने लगेच दुसराच जॉब घेतला. म्हणलं वा बेटा पुण्याचं काम करू राहिला. मयूर तू मागे वडो, हम तुम्हारे साथ आहे. आईला दुसऱ्या साईडला पोर आले. पोरांनी तर डायरेक्ट मशीन बंद आगच बाहेर काढली. काय सांगू आता, म्हणजे एक नमुन्यावर एकदम खतरनाक. आणि दुसरीकडे मैराने त्यांचे वेगळे उद्योग चालले होते. केतन कॅमेरा पाहून लपत होता. त्याला म्हणलं तू काला मागे राहतो, तू ये ना भाऊ बुडत. पण त्यांनी पुढे आल्याच्या नंतर तर डायरेक्ट दुवा तुडून टाकला. वा पोरांमध्ये अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी घडत असतात, याच्यामुळे एवढा विचार नाही करायचा. इकडे आपले यदुकृष्णन नायर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन गिअर बनवत असताना सर्वांचे हे एडचाळे तुम्ही नक्कीच पाहिले पाहिजे बरं का. तुम्ही पाहत राहता काय होतं. पाठीमागं बघितलं तर आलो फुल कॉन्सन्ट्रेशन मध्ये काहीतरी काम चालू होतं बघ. त्याचं म्हणलं भाऊ चालू दे. त्यानंतर प्रॅक्टिकल झालं, मी निघालो घरी. त्यानंतर बघितलं तर काय लवकर घरी चालू आहे तरी एवढी गर्दी. म्हणलं वा आता माणसाने घरी जायचं कधी बस भेटायचं नंतर एवढी गर्दी. पण जागा भेटली बरं का. मग आलो स्टँडवरून, बघितलं आपली गाडी लागली का, गाडी लागली दिसली, लगेच बसलो गाडीमध्ये निघालो घरी. पंचवटीमध्ये आल्याच्या नंतर ब्रिजवरनच घेतलं बजरंगबलीचं दर्शन. मग पार्किंग मध्ये आलो घरी.